आणि 70% लोकांचं काय म्हणणं आहे माहिती का, कीर्तन करायला पैशाची गरज काय. बऱ्याच लोकांचं कण नाही, कणात्या काय गरज आहे बा. आपण म्हणलं पाहिजे तर ते उत्तर काय देतात माहिती का, संघ नेलते का, न्यायचे का. आता ऐका बघा नीट, काही तर आम्हाला डायरेक्ट काय म्हणतात, लंका सोन्याची होती त्यांनी न्यायला का काही. आमची उदाहरणं आम्हाला देते, आमच्या कोणच ऐकत ते आम्हाला म्हणतो काय करायचं तुम्हाला पैशाचं. लंका ज्याची सोन्याची होती, आता ऐका, 2 डझन केळं महिला मंडळ गुरुवारी नवऱ्यानं आणली. 2 डझन केळं नवऱ्याने घेतले, बायकोला उपास होता गुरुवार चालू येड्याचा बाजार झालाय महाराज. आता काय झालं, एक वाक्य सांगा महाराज, खरेची मिली आई. आता आपण जर महिलांना म्हणलं गुरुवार करू नये तर ते म्हणते आमच्या भावना दुखावल्या, उलथा तिकडं मारा. नाही तर नियम असा आहे आमच्या वारकरी संप्रदायाचा, एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये. लक्ष्मी सहित शोभे नारायण. त्यांना सांगितलं तर ते म्हणते आमच्या भावना दुखावल्या, उलथा तिकडं रविवार करा. काय झालंय, खरंच सांगायचे दिवस नाही, लोक हलकट झाले, चालत नाही. तर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सांगा मला महिला मंडळ, शंकर कशावर करतो, शंकर फिरवतो कशावर, नंदीवर, आणि त्याची बायको कशावर करते, वाघ कोणला खातो, नंदीला. म्हणून कोणत्याच माणसाचं बायको पुढे काही चालत नाही, कसाही नंदी असू दे. वाघ पुढं वळवळ करीत नाही, नंदी शांत बसलो. किती पगार असू दे नंदीला, गप्पा गप लुंगी लावून नळावर बसवतो का म्हणून पाणी. तर नियम असा आहे महाराज, आता तुम्हाला पूर्वाई वाटत जाऊ द्या, पण लक्ष्मीच्या पूजेऐवजी आमच्याकडे नियम असा आहे, लक्ष्मी ही नीट ऐका, पार्वती फिरते वाघावर, गणपती फिरतो उंदरावर, आणि माहिती म्हणून सांगतो तुम्हाला, लक्ष्मी फिरते घोबडावर. आणि घुबड हे अशुभ आहे, त्याला दिवसा दिसत नाही, रात्री तर दिसतं. आमच्याकडे 15व्या ती ओवी अशी आहे, पापिया फुटते डोळे टुटुळाचे. म्हणून जो पापाचा पैसा आहे तो रात्री येतो, दिवसा येत नाही. बरोबर. पापाचा जो पैसा आहे ना तो दिवसा येत नाही, रात्रीतच येणार, संध्याकाळी येतो. संध्याकाळी पाप टक्केवारी हे पैसे कधी येते, रात्री. मग मला एकानं कीर्तनात विचारलं होतं, रात्रीचे पैसे येणारे जर घातक आहे तर तुम्ही रात्री का घेता, आमच्या मुलावर नाही उठले. मी त्याला उत्तर सांगितलं, जे कष्टाचे घामाचे ते कधी घ्या, धोका नाही. पण जो दुसऱ्याच्या तळतळाटाचा आहे, खानदानच संपवला. तुम्ही पहा, ज्यांच्या घरात अति पैसा आहे ना त्यांना पोरं कमी आहेत, आहे ती इडी आहे, ते 1-2 पण उरफाट्या बावलीची. नवरी बाल न्याला ते मिळून खोडवायचं. महिला मंडळ 2 डझन केळं घेतले त्याला. कीर्तन करायला पैशाची गरज काय, आणि संघ न्यायचे नाही. त्यानं केळं घेतले आणि केळं 24 मोजले, 2 डझन. पण तो काय म्हणला माहिती का, बायको खाणारे मधला गावा, साल्टाचं वज का न्यायचं. त्यानं सोलले, पिशीत टाकले. पहिली साखर घ्यायला होती खाली, बायकोला म्हणलं बाई 2 डझन केळं आणले. ती म्हणली केळच नाही पिशी. आता नीट ऐका, साल्ट खायचे नाही, पण केळाच्या संरक्षणासाठी साल्टाची गरज आहे. पैसा संघ न्यायचा नाही, पण जिवंत असेपर्यंत त्याची गरज आहे. तो नसल्यावर कोण खात, लोक. तुकाराम महाराज ज्यांच्या शिळेवर भजन करीत होते, वैराग्य शब्द चालू आहे, शिळेवर भजन करीत होते, त्यावर मोहरा आणून ठेवल्या थैली.
आणि राजे शिवाजी झाडावर लपून बसले. ते म्हटले तसं घेत नसतील तर आता घेतील. महाराज आले आणि थैली पाहिली शिळेवर, दुसऱ्या शिळेवर बसले. शिळ बोलायला लागली, आज तुम्ही माझ्यावर का बसला नाहीत भजन करायला? म्हैशी पुत्रा मुखे बोलविणे. संतांची ताकद म्हणजे काय? का बोलले नाही ते तुकाराम महाराजांनी त्या शिळेला सांगितलं, तू विटाळशी झाली म्हणजे अपवित्र झाली तू, आणि अपवित्र गोष्टीवर मी भजन करू शकत नाही. शिळा सरकली, महाराज सरकली, पाण्यात गेली आणि परत वरती आली आणि जागेवर येऊन बसली. सांगितलं आता मी पवित्र झाली. डोळ्याने राजे शिवाजींनी चित्र पाहिलं. अरे 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 अरे, एकांतात आलेली स्त्री आई दिसली. याच्यापेक्षा काय बोल? इथं कापड दुकानापुढे प्लास्टिकची बाई पाहिलं ते माणसं उभी राहिली. स्टॅच्यू असते ना प्लास्टिकचं स्टॅच्यू, तरी माणसं शिकवतात. प्लास्टिकचे काय हाती हात. महाराज इथं गाथ्याप्रमाणे स्त्रियांचा तो संघ नको नारायणा काष्टाया. बोलायच्या गोष्टी आहे. एक वाक्य समजा, स्त्रीचं स्वप्न जरी दर्शन झालं तरी परमार्थाचा पाट्याबळ होतो. माणसं म्हणते हे नाही, बायको करूनच परमार्थ करावा. मागून येडेवाणी करण्यापेक्षा बायको. आणि आपण ग्रस्त आहे का करू नये? कारण सगळ्यातला उच्च आश्रम कोणता आहे? काय करून आपल्याला तर जग पोसायचंय ना. जग कुणावर अवलंबून आहे? आता मिळत नाही. माहितीये का महाराज, 1 जानेवारीचा सर्वे आत्ताचा, म्हणजे आज किती तारीख आहे? 4 दिवसापूर्वीचा सर्वे माहितीये का काय? 1918 1000 मुलं आणि 918च मुली आता सध्या या 4 दिवसात. काय काल परवा वाढल्या असतील 1-2 त्या 18. आता 918 मुली आणि 1000 पोरे. मग राहिलेले आपाप साधू होणारच ना. ते असेच गणपती बुडवाया नवरदेव मग बजा ते मोकळायचे ना. त्यांना काही कोणी साधू करायची गरज. आणि ते ओरिजिनल साधू म्हणा मिळानच बुवा. मिळानं नाही, लॉटरी लागणे बायको मिळणे सारखंच झालंय. लॉटरी सगळ्यांना लागते. अजून 5 वर्षानं 2 गोष्टी तुम्हाला पैसे देऊ नाही मिळणार नाही, माती आणि मुलगी. जमीन आहे ना जमीन. तुम्हाला वाटतंय डोंगर बिंगर आहे सपाट होणार 5 वर्षात, काही राहत नाही. पंढरपूर सुद्धा इथूनच पाहणार तुम्ही. पांडुरंगारी मुलगी नाही मिळणार मला. 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 35-35 15च राहिली मारायला. जुडणाऱ्यांची ऑपरेशन झाली. हा गडी तसा हिंडतोय गणपतीपुरी. 42 पुरी पाहिल्या का पोऱ्यांना नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पुरीच्या आईनं नवरदेव पाहिला. म्हणजे भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं बायकोच्या कान पडते ठेवून दिली. मध्ये का बोलली? ती म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला पोरगी देणार नाही. का देणार नाही? तर हा पाहिला मला पाहिला आलता. ते लटाकले ते लटाकले. आणि 3रा शब्द सुरू झालाय अभंगातला, भक्ती नामदेव राय. मुली म्हणून सांगतो पटपटाला. आता भक्ती म्हणजे काय? भक्ती Oh
एका वाक्यात व्याख्या सांगतो भक्तीची. देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं. देहावरचे प्रेम, देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती. एक वाक्य सांगा, मीचा शोध लागणं म्हणजे भक्ती. मीचा शोध. आता आपण शोधत आहे ना, आपण प्रेम करायला निघालो. प्रेमाला उंची नाही सध्या. ज्या पोरीला कवडीची अक्कल नाही, एकदम ईडी पोरगी, ईडी, तिच्या प्रेमात हे पडलं शेंबड. आणि हे तिला काय म्हणतात माहिती का, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. तिसरा नंबर येणे. 2 मेले मोबाईलचे बिल बरोबर. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. आणि याला चड्डी नाही तरी येऊन तर हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. चैनवर वर, चैनवर चालला प्रेम करायला पिस्तुल्या. हो, म्हणून नामदेवरायाने आजच्या अभंगात नामदेवरायांपर्यंत आपण आलो. भक्ती नामदेवराया. 6 वाक्य पहिले सांगतो. जगाच्या इतिहासातले पहिले भक्त, ज्यांच्या बरोबर देव जेवला नामदेव महाराज, ज्यांच्या बरोबर देव बोलला नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात मंदिर फिरलं नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज, आणि ज्यांच्याशिवाय ज्यांना करमतच नव्हतं ते नामदेव महाराज. देवाला करमत नव्हतं नाही चालेल. एक वेळेस आपल्या अंगातल्या कपड्याला इस्त्री नसली तरी चालेल, पण माझ्या ईश्वरासारखे आईबाप माझ्याच घरात मरतील असा नियम करून टाका. नालायक 70, 80, 80 हजार रुपये पगार घेतात, बाप बिन भाकरीचा मारतात. नाही नाही. आणि पुढचं वाक्य सांगा, ज्यानं मर्यापर्यंत आईबाप घरात सांभाळले त्याला तीर्थच सगळी तिथे मिळाली. त्याला काय देवाला जायची गरज नाही, सकळ तीर्थाची. अरे देव इच्छी रथ चरणाची. काय बोलायचं, एक वाक्य, एकाही देवाला जायचं नाही आजपासून. बंद बंद. कशाला बोंबला निंडतो. देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि प्याला, आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. आता बेवडे जर भाविक आहेत आम्ही चोर आहे का. एक वाक्य आहे का मला आणि सांगा मला बसलेले माणसं, तुम्हाला हा विनोद वाटला, हा टाइमपास आहे. तुमच्या मुलाचं उरलेलं दूध द्या, तुमच्या मुलाचा उरलेला चहा गरम करा, तुमची उरलेली अर्धी चपाती द्या, पण ईश्वरासारखे आई बाप कसे असू द्या, पण आपल्या घरामध्ये मरेपर्यंत सांभाळा, देव तुम्हाला तिथं मिळणार. काय करायची गरज. एक वाक्य सांगू तुम्हाला. आई वंतरी आहे, आई आपली वयस्कर आहे, वडील वयस्कर आहे, घरामध्ये बसला, लाळ गळते तोंडात, लाळ लाळ, फडकं सापडत नाही ना, एकदा फक्त तुम्ही हात करा, हात, आणि त्या हातावर आई वडिलांची लाळ घ्या. आयुष्यात तुमच्या खानदानीत तुम्हाला पुढे हात पसरायची गरज पडणार नाही. कीर्तन ऐकून काय करायचं, आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचं झालाय ऐकायचा धंदा. तुम्हाला काय आमच्या पुढे बसलं का, खरंय खरंय खरंय, पटलं आपल्याला, खरंय, मी निघून गेलो का, अरे धंदा आहे त्यांचा, याला मजा नाही. हे खरं सांगू का बसणाऱ्या माणसांना, पाया पडून सांगतो महिला पुरुषांना, तुम्ही मला महाराज बनावा, माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा, पायावर पैसे ठेवा, मला कीर्तनाला यावा, म्हणून मी कीर्तनात कधीच वाईट नाही बोलणार. नाही नाही, मी कीर्तनाला कटाळलेला माणूस, मला फेट्याक पाहिलं तरी मुंगे येते, आता नको बांधायचं काय. माझं बोलून बोलून आतून तोंड सडलं, लाल जरूर झालं, तरी 90 करतो महिन्याला.
मी 60-65 कीर्तनं केलीच नाही का 80च्या पुढंच पायच सपाट झाले. खरं सांगू महाराज, फक्त तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल. एक मी तुमचा आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. 2 आणि तुम्ही माझ्या मायबापासारखेच, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्ही माझ्या मायबापासारखेच, मी तुमच्या मुलासारखा आहे. मी तुमचा मुलगा म्हणून माझं एखादं वाक्य तुम्हाला वाईट वाटेल, पण तेच वाक्य भविष्यात फायद्याचं ठरेल. वाईट वाटेल तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखं आहे. मग महाराज लोक असं बोलतात, इतरांमध्ये माझ्यात फरक आहे. मी तुमच्या मुलासारखं आहे. मला म्हणलं एक अनुभव फक्त घेऊन पहा, आईबापाची सेवा करून पहा, अनुभूती येते का नाही मग बोला. नाहीतरी त्यांनी काय वाईट केलं. मी मरेल ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येणार, ध्यानात ठेवा. आजपासून मुलाला जरा संध्याकाळी एकत्र जेवायला घाला. आपली पोरं बाहेर जेवता याची आपल्याला लाज वाटत नाही. एकदा मुलीचं घरी गेल्यावर हात तपासा. आपल्या मुलीच्या हातात बांगड्या आहे का बघा, जरा बघायला शिका. आपल्या मुलीचं हँडशीट चेक करा, त्याचा सिम किती आहे बघा. घरी एकच सिम चालतो, वटेच्या खाली दुसरा नंबर आहे. जरा चौकशी करा. मुलीच्या मोबाईलच्या व्हॉट्सअप मधले मेसेज तपासा. एकदा अर्धा तास घालवा, तिची केस तपासा. जरा काय जनावर हिंडत आहे रस्त्याला जरा खात्री करा. मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस असावा, पण हिंदू संस्कृतीला शोभेला असावा. तुम्हाला मुलींचे लाड करू नका. कोण म्हणलं मुलगी मला आहे? मी सुद्धा करतोच लाड, केलेच पाहिजे. पोऱ्याला 5चा पेन घेतला, पोरीला 10चा घ्यायचा. पोऱ्याचा ड्रेस 500चा, पोरीचा 700चा घ्यायचा. ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. नाही, मुलीचं हँडशीट तपासा. मुलीचा मोबाईल घरात आवाज देत नाही, सायलेंट असतो. सज्जन मोबाईल येतो, स्वाख्या घराच्या डोळ्यात धूळ फेकितो. आवाज करीत नाही तो, असा भीतीवर ठेवला ना, कोण होतो कोण होतो. पोरगी भर गेली तरी बापाला सांगा. मला महिला म्हणलं जाऊ द्या, मी तुमच्या मुलासारखा आहे. हा तुम्हाला विनोद वाटला? एक वाक्य सांगा. महिला म्हणलं, गरीबाच्या भाजीला तेल नसलेलं चालतं, इज्जत गेलेली चालत नाही. आणि या 2-4 वर्षामध्ये आता लग्न न झालेले पोरं, तुमचा विषय तर जवळजवळ मिटला. पण खरं सांगतो पोरांनो, पाया पडतो तुमच्या, मला परत कधी बोलू नका. माझं वाक्य ऐका. परंतु तुम्ही माझ्या हाना जीवनात परत यायचं नाही. हो, परत का यायचं इथं? एकदाच असं डोक्याला तेल लावा पोरांनो, 3 किलोमीटर वास गेला पाहिजे. असा फूट घाला पायात, अख्खं वाखार मंडळ म्हणलं पाहिजे कुठे मिळतो. असा शर्ट घाला अंगात, लोक म्हणले पाहिजे काय मीटर कापड आहे. खरं सांगू, फक्त इंदुरीकडचे वाक्य लिहून ठेवा. कष्ट करा आणि नीती ठेवा, लक्ष्मी तुमच्या मागे येणार. काम करा रात्रंदिवस. गाडी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्या पाळा, भंगार गोळा करा. कापड दुकानात कपड्याला घडा घाला. दुसऱ्याच्या बंगल्याची सिक्युरिटी करा. गाड्या पुसा, कपड्याला इस्ताऱ्या मारा. स्वाभिमानानं जगा, मजाच आहे. मिशी आपण काढायचं आणि ब्लेड बापानं द्यायचं. हे लाचार जगणं सोडा, काम करा ना. मुलींसाठी एकच वाक्य सांगतो, पुढे जातो. शाळा शिकता आल्या तर शिका, नाही तर शिकू नका. नोकरी करताच आली तर करा, नाही तर करू नका पुढे न. पण ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू नका. त्याला जरा गल्लीला चांगलं जगू द्या. खरं सांगू, आमचा बाप गरीब आहे, आमचा बाप गरीब आहे, पण खानदान आहे. तुम्हाला कसं सांभाळलं आमच्या आई बापानं सांगू पुरीनं एका मिनिटात. आमची आई गरीब होती, डोक्याला बिचारीचं तेल नव्हतं, पायाला चप्पल नव्हती, लाकडं गोळा करीत होती आणि लाकडाच्या आलेल्या पैशावर मुलाचा उपजीविका करीत होती. पण आमच्या आईला आणि बापानं डोक्यावर दगड वाहिले पोरीनो आणि 10 पत्र्याचं घर बांधलं. तुमचा जन्म झाला ना पोरीनो,
तर आमच्या आईला अंगावर घालायला चांगले कपडे नव्हते, पण आज ईश्वरासारखा आमचा बाप याने तुम्हाला 18 वर्ष सांभाळलं. 18 वर्ष. तुमचं लग्न झालं ना, तुम्ही नवऱ्याच्या घरी गेले ना, तुमचा बाप पोरीनो संध्याकाळी जेवण करून झोपायला गेला. पोरीनो तो कर्ज झालं म्हणून रडला नाही, तो पैसे गेले म्हणून रडला नाही. पोरीनो तो 20 वर्ष मी सांभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून टंटसा रडला, टंटसा रडला. पण तुमचा रडलेला बाप पोरीनो कोणी पाहिलाच नाही हो, कोणी पाहिलाच नाही. सकाळी त्याला लोकांनी विचारलं, लग्नाला फार खर्च केला, तुम्हाला पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती. त्याला घड्याळ नाही घेता आलं पोरीनो हाताला, बायकोला 1 तोळा सोनं करता नाही आलं त्याला, की चांगला टीव्ही घेता नाही आला त्याला घरात, तरी तुमच्या बाळणपणाचा 50,000 रुपये खर्च केलाच त्याने. जाऊ दे, हे बिचारे आपल्या बापासारखे आहेत, काही नाही करता आलं पोरीनो. हौशेनं कधी चांगला टीव्ही घेता नाही आला, की बायकोला 1 तोळा सोनं करता नाही आलं. पण पोरीनो, तुम्हाला मुलगा झाला आणि तो जर 5 वर्षाचा झाला तर हा 50 वर्षाचा बाप तुमच्या मुलाला बोटाला धरून गल्लीने चालतो. जर चालला ना तर तो लोकांशी नाही बोलत, नातवाशी बोलतोय. नातवानं मुती केली त्याने त्याची चिंती पिळली, नातवानं शी केली तर तुमच्या बापानं तुमच्या मुलाची शी पुसली. आज 50 वर्षाचा ईश्वरासारखा बाप तुमच्या मुलाची शी पुसतो. सांगा महिला मंडळ, याच्यापेक्षा त्याने काय करावं? आणि तुम्ही त्याला ह्या 5-7 वर्षात इज्जत सुद्धा ठेवली नाही. लाज वाटली नाही तुम्हाला? शेंबड्या पोराच्या प्रेमात पडून तुम्ही ईश्वरासारख्या बापाला धोका दिला. 3 पिढ्या तरी दरिद्रेवर सुखी मरालता. वाटोळच होणार ना तुमचं. नाही तर द्या मला शिव्या, पाणी आणला पाहिजे तुम्ही याला. फक्त संध्याकाळीच मी येईल, तू आज फक्त शिवी देऊन पाय मला. तू फक्त प्रयोग तर कर. सांगा मला महिना म्हणा, हा विनोद आहे, हा टाइमपास आहे? नामदेवाला देवासमोर उभे राहिले, देवाला सांगितलं, देवा मला एक पहिला नियम करायचा आहे. काय नियम करायचा आहे? मेलो तरी तुझ्या चरणापासून बाजूला होणार नाही, हा माझा पहिला नियम आहे. देह जाओ अथवारा हो, देह जाओ अथवारा हो, देह जाओ अथवारा हो, देह जाओ अथवारा हो, देह शिपायाला पाठवलं आणि सांगितलं, ती मुलगी नाचते ती घेऊन या. तिने पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवलं आणि विलीन झाली. आपल्या गावातली नव्हती कोणती. तुम्ही पाणी विचार करायला लागले कोण होती, कोण नव्हती ती. ती कोण होती? एक वेसेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. एक वेसेची मुलगी भक्ती करून धन्य झाली.
आहे नामदेव पायरी आहे नामदेव पायरी उभं राहिला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभं राहिला विटेवरी धनी मराठी लक्ष्मणा विठुरायाची पंढरी धनी मराठी लक्ष्मणा विठुरायाची पंढरी विठुरायाची पंढरी पांडुरंगी दृढ किती प्रेम असावं गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा जावा उमेदा गोकुळात पावा गोला बाई लावा गोला बाई लावा गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा जावा उमेदा गोकुळात पावा दिसत नाही ना कृष्ण मग का दिसत नाही हरीचा शोध कुणी प्रेम किती असावं ऋतुला बाई काढ या आण नंदा होता जोडी म्हणून आणि गोडीला होता जोडीला म्हणून आणि गोडीला सकाळी घरात अभंग लावीचा जी तडाखा नका लावू हिट मिसळ नका लावू हिट मिसळ त्याला भक्ती ठेवा लावीचा टीव्ही वाईट नाही आपली डोळे बंगारीत काही काही मग चॅनल चांगले आम्ही चांगलं पाहतच नाही 6 ते 7 यावेळेस मायबोलीवर भक्ती ठेवा राहतो आम्ही पाहत नाही 6 ते 7 ही चौकीचा गाणी अभंग असतात आम्ही पाहत नाही आम्हाला फक्त पाहिजे श्रीमंताचे घर शेजारी माझे मन तुझे झाले मायेत गुंतलेला जीव जर सोडायचा असेल तर एकच उपाय आहे तो उपाय असा आहे पांडुरंगी भाव ठेवा याच्यात हा शरीरच आहे ना आकाशी झेप घे पाकळा आकाशी झेप घे पाकळा पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता तुम्ही म्हटलं तर परत पिंजरा बघा पिंजरा चित्रपटातला गुरुजी देव माणूस होता तो बाईच्या नादी लागला तेव्हा त्याचा हेतू चांगला होता फक्त एकच वाक्य सांगतो त्या गुरुजीला स्वतःची इंद्रिय ताब्यात ठेवता आले नाही म्हणून कुत्र्यासारखा झाला समजा एकच प्याला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता व्यसनामुळं वाया गेला पुढे जाऊन सांगा नारद संगतीनं दरोडेखोर झाला आपलं वाल्या संगतीनं दरोडेखोर झाला नाही तर महाराज नारद भेटणं हे काय बोलायची गोष्ट आहे का